Now we have to consider few example of excavation. Let's have one example. एक्सक्वेशन करून आपण जो शेप बनवतो किंवा ज्या काही प्रकारचा एक्सक्वेशन करतो त्या प्रकाराच्या एक्सक्वेशन नुसार देर आर मेनी नेम्स अँड मेनी टाइप ऑफ एक्सक्वेशन. देर इज वन एक्झाम्पल, ट्रेंच, ज्याला आपण आता चारी म्हटलो, मराठीमध्ये चारी, चारी सरळ पुढे नेली. ट्रेंच, मे बी वी मेड ट्रेंच फॉर पाईपलाईन, maybe we made a trench for gas pipeline or other pipeline, maybe we made it for telecommunication, maybe we made it for electrical concept, maybe we made it for flow of liquid material from one location to another location. आपण कुठल्याही कामासाठी आपण ट्रेंच हे बनवू शकतो. So what is a trench? Trench is any excavation which have more depth than width, or we can say that trench is excavation work with double depth with result to or with respect to width. Let have in Marathi. ट्रेंच म्हणजे अशी उकरण्याची कॉन्सेप्ट ज्यामध्ये विड्थच्या दुप्पट किंवा दुपटीपेक्षा जास्त ही त्याची खुली असू शकते. मग जनरली एका ट्रेंच जेव्हा तुम्ही म्हणता, एखादा ट्रेंच नावाचा प्रकार म्हणता, तेव्हा किती विड्थ असते ट्रेंचची, तर 15 फुटापर्यंत ही त्याची विड्थ असते. 15 फूट रुंदीचा हा ट्रेंच किंवा खड्डा घेतला जातो आणि त्याच्या दुप्पट खोल, मे बी त्याच्यापेक्षा तर नक्कीच खोल, 15 फुटापेक्षा जास्तच ही त्याची डेप्थ असते. चारीसारखं स्ट्रक्चर, आपण आपल्याकडे ज्या पाट येतात ते छोटे छोटे पाट आहे आपले, आपण नियमाने पाटाने पाणी घेतो. ओके, तुम्ही जर थोड्या लोकलाइज एरियामध्ये गेले जादा पाण्याच्या ठिकाणी, तर त्यांच्याकडे ज्या चाऱ्या म्हणून ओळखल्या जातात, पाटाचं पाणी ज्याने येतं ते ना 15 आणि 15 फुटापेक्षा जास्त विड्थचं असतं. मग अशा प्रकारचं इंडस्ट्रीमध्ये हे वापरलं जातं. शुगर फॅक्टरीमध्ये हे जनरली वापरलं जातं. मटेरियल एका जागेवरून, मळी वगैरे आहे, आता व्हेकलने वाहिली जाते, पण पहिल्या काळात एका जागेवरून स्मॉल डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी हे वापरलं जायचं. सो ट्रेंच इज एनी एक्सक्वेशन विच हॅव 15 फीट विड्थ अँड मॅक्स और डबल ऑफ विड्थ डेप्थ. I'm so sorry, one more time. Trench is any excavation which have at least or minimum 15 feet width and double of width is their depth. 15 फूट ही width आणि त्यापेक्षा डबल ही त्याची डेप्थ असू शकते. त्याला ट्रेंच असं म्हटलं जातं. म्हणजे 4.5 मीटरची रुंदी आणि 4.5 मीटरपेक्षा जास्त ज्याची खोली आहे, अशा प्रत्येक एक्सक्वेशनला हे ट्रेंच म्हटलं जाऊ शकतं. हे ट्रेंच गॅस लाईन, पाईपलाईन साठी, कुठलं मटेरियल एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर वाहून नेण्यासाठी ही बनवली जाते. मे बी बिल्डिंग जर मोठं स्ट्रक्चर असेल, बिल्डिंगचं मोठं स्ट्रक्चर असेल, मोठं यूज, तर त्यावेळेस देखील आपण पाया घेण्यासाठी हे मटेरियल किंवा ही कॉन्सेप्ट वापरतो, ट्रेंच नावाची कॉन्सेप्ट वापरतो. मग ह्या एक्सक्वेशन वर्क मध्ये कुठले कुठले धोके आहेत, तर यामध्ये तुम्हाला ट्रेंच लक्षात आलंय. ट्रेंच उकरणे, ज्या उकरण्यासाठी किंवा जे उकरणं 15 फूट लांबीचं आणि 15 फुटापेक्षा जास्त खोलीचं असू शकतं, त्याला ट्रेंच म्हणतात. मग इथे त्या दोन्ही बाजूच्या ज्या साईड आहेत त्या पडू शकतात, हा एक धोका असू शकतो. दुसरा, काम करत असताना वर जो उभा माणूस आहे तो ट्रेंच मध्ये पडू शकतो, किंवा ट्रेनचं काम चालू असताना जो माणूस काम करतो तो ट्रेंच मध्ये पडू शकतो. फेलिंग ऑफ पर्सन. तिसरं, ज्या अंडरग्राऊंड फॅसिलिटी आपण तिथे सेटअप केलं त्याच्या बिनीथ, त्याच्या खाली किंवा त्याच्याशी संलग्न माणसं अटकून पडू शकतात. आपले टूल आणि इक्विपमेंट तिथे अटकून पडू शकतात. त्यानंतर एखादं मटेरियल जर वरून पडलं किंवा मटेरियल वरनं खाली ट्रेंच मध्ये पडलं तर त्याच्या अंडर माणसं अटकू शकतात. त्या मटेरियल बरोबर पडलेली माणसं खाली अटकू शकतात. काय होतं, व्हायब्रेशनमुळे कधी कधी जेसीबी ट्रेंच मध्ये पडतो. एक्सक्वेटर नावाचं एक मशीन आहे जे पुढे आपण बघणार, तेच ट्रेंच मध्ये ढासळून जाऊ शकतो कोलॅप्स झाल्या साईडवरून. मग ते त्याच्या अंडर असणारी माणसं आणि त्यात असणारे लोक म्हणजे माणसं हे पण अटकू शकतात. कधी कधी नॅचरल कॅलॅमिटीमध्ये फ्लडिंग होऊ शकतं, ट्रेंच पाण्याने भरलं जाऊ शकतं,
खूप साऱ्या अमाऊंट मध्ये. कधी कधी इथे टॉक्सिक गॅसेस, टॉक्सिक फ्युम्स निघू शकतात त्या ट्रेंच वर्क मध्ये. कधी कधी अनस्टेबल ग्राउंड होऊ शकतं, जसं वाळू, कधी आपण एक्सप्रेशन करतोय, कुठे मुरुम लागला, कुठे काळी माती लागली, कुठे वाळू लागली. मग ह्या अनइव्हन वर्कआउटमुळे पण तिथे काय होऊ शकतात, वेगवेगळ्या एरर किंवा मिस्टेक किंवा पोटेन्शियल हजार्ड तयार होऊ शकतात. काळी माती आहे तिथे ढासाळण्याचं प्रमाण कमी असू शकतं, पण वाळू जर लागली तर तिथे ढासाळण्याचं प्रमाण खूप जास्त असू शकतं. स्ट्रक्चरही बदलतं आणि मटेरियल पण खाली पडू शकतं. त्यामध्ये लोक पण गाडले जाऊ शकतात, त्यांना इजा होऊ शकते. चांगल्या उंचावरनं वाळू जर डोक्यात पडली तर त्यानेही देखील इजा होऊ शकते. म्हणून देर आर सो मेनी कॉन्सेप्ट विच वी हॅव टू कन्सिडर ॲज अ पोटेन्शियल हजार्ड in excavation work, in which we saw trench or we discuss, we can't saw, we discuss trench ज्याची 15 फूट रुंदी आणि 15 फुटापेक्षा जास्त खोली असू शकते म्हणण्यापेक्षा असते, त्याला ट्रेंच असं म्हटलं जातं. ओके, हे एक्सकॅव्हेशनचं एक एक्झाम्पल आहे. असे हे ट्रेंच रोडच्या कडेला येतात बघा, रोडच्या कडेने गटार वगैरे बनवले जातात, इलेक्ट्रिकल वर्क बनवलं जातं रोडच्या कडेने. आपल्याकडे गावाकडे रोडच्या कडेने जागा सोडलेली बघा, जवळजवळ आता लोकांनी अतिक्रमण केले, पण रोडच्या कडेने असे दोन्ही बाजूने ट्रेंच सोडलेले असतात. हे बरेच सारे ट्रेंच किंवा ट्रेंच रिलेटेड कॉन्सेप्ट आपल्याला तिथे बघाव्या